फोन वाचवण्यासाठी जो लढा उभा केला त्यांनी, झाडं वाचवण्यासाठी जो मनस्थिती दाखवली, सगळ्या संस्थांच्या वाचवणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाजूने मी पूर्णपणे आहे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवराईच्या आमचे जेवढे पण महाराष्ट्रातील सगळे लोक आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा. साधू आले गेले मेले, त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिककरांचं नुकसान होईल. त्यामुळे मी झाडांच्या बाजूने आहे, तुमच्या बाजूने आहे. इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काय अभ्यास केला, जो काय वाचलं ऐकलं, त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसांनी आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची? त्यामुळे शासन आपलं आहे का इंग्रजांचं राज्य आहे? तर आपल्याला शासन म्हणतं की झुडपं काढणार, झुडपं कोणते काढणार? नाही, झुडपाची, झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाहीये. ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही. भारतात जमलं की नाही मला माहिती नाही, पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारनेच जास्त तोडलाय. याचं दुर्दैव हे आहे की सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात, मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे वडाचं झाड याच्यावर 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही. आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, ग्लेरिसिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहेत. आता ह्यांची म्हणजे ही आपलीच माणसं आहेत ना, पण आपल्याच भावाला किंवा ह्याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कोणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपलं आईबाप आहे. आता आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? नाही. त्यामुळं कोणालाही माफ नाही, कुठेच झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आत्ता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि की 30-35 वर्षाचं हे केलं. आता गिरीश महाजन, तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं, गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाजूने नावावर घेण्यात तयार नाही. मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना वाहतो तुम्ही असं विधान नका करू. इथं जी ऑर्डर काढली 14 नोव्हेंबरला, जिथं 30-35 वर्षाचं ॲग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले, ते द्यायला निघालं तर कुठला साधुग्रामन, कुठला काय म्हणतात त्याला, नाही ते दर 12 वर्षांनी होतं ते कुंभमेळा. आता कुंभमेळ्याचं आपल्याला माहीतच नाही हो, पण मला माहीत आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही, जगात एकच सेलिब्रिटी आहे, तो झाड आहे. आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्नपाणी देतो, जो सावली देतो, त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं. त्यामुळे नाशिककरांनो, मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही, मी तुमच्या माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलो आहे. मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचं आहे आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील, जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे. त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मरू देणार नाही. एवढंच. नाशिककरांचा एक प्रश्न आहे, प्रशासन म्हणतं की आम्ही पहिले इथे साधुग्रामसाठी जागा करणार होतो, त्याच्यानंतर आज प्रशासनाने कुठलंही डॉकेट रिलीज न करता सुनावणी घेतली. ही बेकायदेशीर सुनावणी होती, सगळ्यांना मान्य झालेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे झुडपं काढणार आहोत, 10 वर्षाच्या खालची झाडं काढणार आहोत. त्याच्यानंतर ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त तेवढंच करणार आहोत आणि साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी करणार आहोत. त्यानंतर नाशिकमधला एक साधू होते, ते म्हणाले की असं नका करू, तुम्ही साधूंची व्यवस्था करा. आणि आज काल आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती कळलं की या ठिकाणी 220 कोटीचं टेंडर निघालेलं आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर, माईस म्हणतो ज्याला आपण, मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन्स, हे या ठिकाणी तयार करण्यात येतं आहे. तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर सांगितलं शासनाला की आपण हे करा, चांगलं आहे, परंतु हे दुसऱ्याकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा. आणि झुडपं, आता ते काल म्हणत होत्या मॅडम, आयुक्त मॅडम, की आम्ही ते झुडपं कट करणार आहे. झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण? मग झाडांवरती कशाला निशाणी केली? मग पहिले जर फुल्या मारल्या तर झाडांवरती का मारल्या? मग आता झुडपांवरती का आले? म्हणजे पहिले झाडं, आता झुडपं, आणि झुडपांच्या नावाखाली परत 10 वर्षाच्या आतले झाडं.
असा जो काही खेळ चाललेला आहे, तर आमची अशी विनंती होती की आपण या संदर्भात मार्गदर्शन करावं. हिडन अजेंडा अजिबात ठेवता कामा नये. आणि चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसाची गरज असताना 1000 माणसं आली तर ते साधू संत नाहीत, ती माणसंच नाहीत मुळात. तर अशा माणसांनी इथं येऊन नाशिकची वाट लावू नये. आणि नाशिकाच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आलेत त्यापेक्षा सगळ्या नाशिककरांनी इथं आलं पाहिजे. इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता कामा नये. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे, हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे, तुकारामांचा अपमान आहे. तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन जातोय. आम्हाला फसवू नका आणि आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही. एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे. तुम्ही राहा. महाराष्ट्रातनं सह्याद्री देवराच्या वतीनं मी सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्यावरणप्रेमीच्या वतीनं सांगतो की इथलं एकही झाड तुम्ही तुटू देऊ नका. आम्हाला कधी पण बोलवा, आम्ही रात्री बेरात्री कधी पण यायला तयार आहोत. काय प्रश्न? एक विनंती होती. आपण वैयक्तिक स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली या विषयावर, त्यांच्या कानावर टाकलं तर एक बरं वाटतं. म्हणजे त्यांच्याकडनं त्यांची काय भावना आहे शासन स्तरावर ती आम्हाला नाही, आता इथून सांगितलं हे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे ना. आता मला ते 10 वेळा या म्हणतील, परत एकदा या, परत या. त्या ट्रीटमेंटमध्येच आपली पनिशमेंट असते शासनाचं किंवा कुठल्याही यांचं काय असतं ते ट्रीटमेंट. हॅलो, तर ते आजचा मुद्दा आहे की असं काय आहे, आपलेच मुख्यमंत्री आहेत ना, आपलेच सगळे शासन करते आहेत ना. मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या जनभावनेला काय माझं कशाला, ही नाशिककर एवढे जमले त्यांना काही किंमत आहे का नाही. आणि मी त्यांना सपोर्ट देण्यासाठी चाललो. 220 कोटी 2 लाख काय 220 कोटीचं हे टेंडर काढलेलं आहे. आणि बापरे, ती 30 इयर्स प्लस 35 एकरचे झाड बघा इथं हे आहे काय 14 नोव्हेंबरला काढले. 30 इयर्स प्लस 3 वर्ष असं इथं. आता इथं कसला मेळावा होणार आणि कसलं उद्योगपतींचा मेळावा. नाही. आणि उद्योगपती असो कोणी असो, अरे तुम्ही काय 500 वर्ष जगणार आहात का? तुम्ही काय घेऊन जाणार आहे का? सर हे झाडं आबादित राहून कुंभमेळा होतच होता ना. मग आताच या झाडांवर झाला काय? अजून एक माईक होता ना. सर इथं एक्झिबिशन सेंटर वगैरे जे तुम्हाला करायचे एवढे मोकमोकळे मैदान आहेत, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स होते जुने ते आता पडलेले आहेत, तिथं कोणी राहत नाही. तर तुम्हाला त्या ठिकाणी मेरी असेल, मसरूळ असेल, तुमचं गांधीनगर असेल, ह्या ज्या जागा आहेत या तुम्ही म्हणता आता पार्किंग आणि स्वयंसेवक करणारे, तर ह्या टेम्पररी तुमच्या 12 दिवसासाठी 12 दिवसानंतर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी? तर त्या ठिकाणी तुम्ही एक्झिबिशन सेंटर तुमचे जे काही तुम्ही माईस हे करणारे तुम्ही त्या ठिकाणी बांधा. पण तपोवनाची झाडं तोडून तुम्ही काय वन नष्ट करताय आमचं. आणि आमच्या सर्व नाशिककरांचीच भावना आहे, आज ठिकाणी जेवढे जेवढे नाशिककर जमलेत, पत्रकार असतील, पोलीस, सगळ्यांचीच भावना आहे की नाशिक शहराचं जे नाक आहे, नाशिक शहराची शान आहे ते तपोवन आहे. आणि तपोवनामधलं वन आहे आम्ही कदापि नष्ट करणार नाही, करू देणार नाही. आणि जर कोणी करणार असेल तर त्याला पहिले कुऱ्हाड आमच्या सर्व समस्त नाशिककरांच्या अंगावर चालवावं लागेल आणि तरच तुम्ही पुढे काम करू शकता. त्याला आम्ही समस्त विरोध करू. सरांनाही मी सांगते हे कसं आहे, आम्ही आता उद्या किंवा परवा एक पत्रकार परिषद घेणार आहे आणि सगळ्या नाशिककरांना समोर आम्ही एक PPT प्रेझेंटेशन करणार आहोत. त्याच्यामध्ये शासनाने कशा प्रकारे आपल्याला फसवण्यात आलेलं आहे. कारण की ही जी जागा आहे ही छोटे झोपं असू दे, मोठे झोपं असू दे, परंतु ही साधूग्रामसाठी नाहीच आहे. इथे साधूंना बसवण्यात येणार नाहीये. इथे माईसचा हब हा इथे होणार आहे. आणि या पद्धतीच्या या प्रकारामध्ये जे जे आमच्याकडे कागदपत्र आहेत ते कागदपत्र आम्ही इथे ती प्रेझेंटेशन करणार आहोत, लवकरच ते करणार आहोत. हे मी सरांनाही सांगू इच्छिते. काय आहे, आधी लाल फुल्या मारायच्या म्हणजे यमाने येऊन सांगायचं ह्याला मी उचलणार आहे, तसं हे झाडाला फुल्या मारायच्या आणि तुला मी आता उचलणार आहे असं सांगाय. नंतर हिरव्या फुल्या मारलेल्या दिसत आहे. ही काय चेष्टा चालली आहे काय? अहो झाड नसेल तर जगात पहिल्यांदा झाड आलं, नंतर राम आला, नंतर कृष्ण आला, नंतर साधू आले, नंतर माणसं, जे काय असेल ते. त्यामुळे झाड पहिल्यांदा राहिलं पाहिजे, नंतर बाकीचे आले काय गेले काय त्यांनी काय फरक पडत नाही. त्यामुळे झाड हे टिकलंच पाहिजे आणि या फुल्या बिल्या मारण्याची चेष्टा परत करू नका. एक मिनिट मी काही फार बोलणार नाही.